माध्यमातून अरुण कुरे सर असतील तर त्यांची जी मंडळी आहे तिथे काम करणारी सगळी सातत्याने करत असतात. खरं तर या बाळासाहेब प्रसिद्धीच्या विषयात असं आहे की आमच्या श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचा असं एकही दिवस नाही की आमची पेपरात बातमी नाही. एवढे लोक तुमची प्रसिद्धी माध्यमातली आमच्या संस्थेवर प्रेम करतात. काय नाव ज्ञानेश्वर संस्थेत उपक्रम पण चालतात, त्याचा उपयोग इतर शाळांना किंवा समाजाला होतो. म्हणून तुम्ही सातत्याने याला प्रसिद्धी पण देता. याच्या चर्चा उलट सुलट होत असतात, समाजात या गोष्टींच्या चर्चा होतात. परंतु आम्हाला आनंद आहे की पत्रकारितेतले सर्वजण त्या विषयांना महत्त्व देऊन आमच्या संस्थेवर म्हणा आमच्या विषयांवर मला प्रेम करून या सगळ्या गोष्टीची प्रसिद्धी देतात. ओळख ज्ञानेश्वरीचा उपक्रम आज महाराष्ट्रावर गेला आहे. यालाही कुठेतरी आपलं फार मोठं प्रसारमाध्यमांचं त्यात स्थान आहे की ज्यांनी या उपक्रमाला सातत्याने प्रसिद्धी दिली. त्यात सकाळपासून ते जेवढे आनंदित आहेत सगळे पत्रकार ते सर्वजण वेळोवेळी त्यांचे संपादक असतील, मालक लोक असतील, ते त्या उपक्रमाला साथ देतात. त्यामुळे प्रसिद्धी माध्यमाचा मी ओळख ज्ञानेश्वरी परिवाराच्या वतीने अत्यंत आभारी. त्यांनी आमच्या ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि या ओळख ज्ञानेश्वरी परिवाराचे प्रमुख आमचा आधारस्तंभ सुरेश काका वडगावकर यांना सरकार विकासनामा या पेपरचे प्रमुख आणि इथल्या तालुक्यामध्ये मीडियाच्या त्यांना प्रमुखपदी आता त्यांची निवड पण झाली. आता ते मला समजलं तर त्या बाळासाहेब पापाळांचं इथं आमच्या सर्व ओळख ज्ञानेश्वरी परिवाराच्या वतीनं काका माऊलींची प्रतिमा माऊलींची मूर्ती 4 श्रीफळ आणि नारळ देऊन त्यांचा सन्मान करतील, त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती करतो. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. त्याचप्रमाणे आज आळंदीमध्ये कुंभार गुरुजींचा सप्ताह गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या पुण्यतिथीचा चालू आहे आणि त्या सप्ताहामध्ये ज्यांचं आज कीर्तन आहे ते हरिभक्तपरायण मालते महाराज यांचं कीर्तन तिथं आज होणार आहे. तर त्यांचंही या निमित्तानं आमच्या निवासस्थानी येणं झालं तर मी त्याचं स्वागतही करतो. त्यांचे पाय आमच्या निवासस्थानाला लागले, आमची भूमी धन्य झाली असं मी समजतो. मी आमच्या ओळख ज्ञानेश्वरी परिवाराच्या वतीने आमचे परिवाराचे घटक पापाळ महाराज परमेश्वर महाराज पापाळ यांना विनंती करतो की त्यांनी मोहिते महाराजांचा शाल श्रीफळ आणि माऊलींची मूर्ती देऊन सन्मान करावा. आज ज्यांच्या माध्यमातून आयोग आला यांचे स्नेही आणि मराठा महासंघाचे राज्याचे अध्यक्ष, आध्यात्मिक आघाडीचे राज्याचे अध्यक्ष जे माऊलींच्या सेवेत कायमच आहेत, त्यांच्यामुळे आयोग आला. त्यांच्यासमोर त्यांचे सहकारी जे प्रसिद्ध उद्योगपती त्या मराठवाड्यातले आहेत ते रामभाऊ मोहिते यांचासुद्धा सन्मान भगवान शेंडगे सरांनी करावा अशी मी त्यांना निमित्ताने विनंती करते. मला दादाचं काय सांगायला पाहिजे या परिवारात सगळ्यांचा मोठेपणा माझा सत्कार करणं बाळासाहेब पुढे नाही दादा व्यवस्थित सगळे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हा ओळख ज्ञानेश्वरीचा जो उपक्रम आहे हा अनेकांच्या सहकार्याने वेगवेगळ्या शाळांमध्ये चालू होतोय. तसंच जे राज्यभर काम करत आहेत ते मराठा महासंघाच्या माध्यमातून आणि ज्यांचं माऊलींवर नितांत प्रेम आहे, श्रद्धा आहे आणि काही करण्याचं त्यांची मानस पण आहे. तर त्यांनाही जे आमची श्री बाळासाहेब शेंडगे भगवानजी शेंडगे यांना आम्ही या निमित्तानं ओळख ज्ञानेश्वरी परिवाराच्या वतीनं विनंती करतो की आपला हा ओळख ज्ञानेश्वरीचा जो उपक्रम आहे तो महाराष्ट्रभर होण्याकरता किंवा पुढे नंतर जगभर होण्याकरता आपण
प्रयत्नशील राहावं अशी परिवाराच्या जण पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो. आणि त्या निमित्तानं जे अभ्यासक्रमातलं एक पुस्तक बनवलेले आपण 8वीच्या विद्यार्थ्यांकरता जे 32 धडे हे ज्ञानेश्वरीतनं मुलांकरता महत्त्वाचे असलेले ओव्या काढून त्याच्यावर एक प्रत्येक जसं आपल्या पुस्तकात धडे असतात तसे प्रत्येक विषयाला घेऊन 32 विषय घेऊन 32 धडे आहेत. तर याचा उपयोग प्रत्येक धड्याचा मुलाला काही ना काहीतरी त्यातनं त्याच्या जीवनात त्याला उपयोग होईल असे हे धडे आहेत. आणि हा पुस्तक विशेषतः 8वीच्या मुलांकरता आपल्या देवस्थानचे माजी विश्वस्त अभय टिळक, गेटे महाराज, बागडे महाराज, शेवाळे महाराज आणि साळुंके महाराज या महाराज मंडळींनी आणि इतर महाराजांनी त्यांना सहकार्य केले. अतिशय छान असे अभ्यासक्रमाचं पुस्तक ओळख ज्ञानेश्वरीचं बनवलेलं आहे. हा पुन्हा एकदा सांगतो, हा धार्मिक विषय न होता हा मूल्य संस्काराच्या दृष्टिकोनातून या पुस्तकाकडे सर्वांनी पाहावं अशी समाजाला या निमित्ताने विनंती. आणि हे पुस्तक मी ओळख ज्ञानेश्वरी परिवाराच्या माध्यमातून पुढे त्याचा प्रचार प्रसार करण्याकरता भगवानजी शेंडगे यांच्याकडं संस्थेचे अध्यक्ष सुरेश काका वडगावकर यांना विनंती. पुस्तक मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. ग्रंथराज ज्ञानेश्वरी जय. मला वाटतं आमच्याकडे 5 वर्ष निघालो की भाऊंचा फोन आला कार्यक्रम घ्यायचा आज जा महाराज.